तसं झालं असेल तर बोलणाऱ्या माणसांनी मला असं वाटतं हा सर्व जो प्रकार आहे तो न्यायप्रविष्ट आहे, इन्क्वायरीच्या एजन्सीच्या समोर आहे, त्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही. मी त्यांच्याशी लोकसभा निवडणुकीचे तुम्ही उमेदवार आहात आणि उमेदवारीसाठी प्रचाराचा कालावधी सुद्धा तुमचा सुरू झाला आहे आणि त्याचबरोबर ही इन्क्वायरी होते. काय मला असं वाटतं आता लोकशाहीचा चौथा स्तंभ माझ्यासमोर उभा आहे, त्यामुळे त्यांनीच ठरवावं. एक महत्वाचा मुद्दा फक्त स्पष्ट करा, एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करा. या सगळ्या विषयामध्ये काही ट्रान्झॅक्शन्स तुमच्याकडे तुमच्या अकाउंटला सुद्धा झाले आहेत अशा प्रकारची माहिती हो, ट्रान्झॅक्शन्स आहेत ना, पण ते ट्रान्झॅक्शन्स गुन्ह्यातले आहेत की इतर काही गोष्टीतले आहेत त्याचा पण तपास व्हायला पाहिजे. तुमचा खुलासा तुम्ही त्याच्यावर मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टी न्यायप्रविष्ट असल्या कारणाने मी मीडियासमोर काही जास्त बोलणार नाही. मी इन्क्वायरी एजन्सीना त्याचं उत्तर. तुम्ही आताच एक मुद्दा स्पष्ट केलाय की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुमचे मतदार असो, सर्वसामान्य महाराष्ट्रातील अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. असो या सगळ्यांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून मीडिया ही भूमिका बजावते. ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंटला आहे, तुम्ही मान्य करताय, काय सांगाल त्याबद्दल? तपास यंत्रणांना तुम्ही सांगालच, पण काय सांगाल? मला असं वाटतं एखादं फायनान्शियल इरेग्युलरिटी ज्या असतात त्या फायनान्शियल क्राईममध्ये कन्वर्ट होऊ नये, हेच माझं फक्त म्हणणं आहे. बाकी सगळं जे आहे की ते ईडी ऑफिसरना तर या संपूर्ण ट्रान्झॅक्शन्स बाबत तपास यंत्रणेलाच माहिती देणार हा सगळा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे ईडी समोरच या सगळ्याची माहिती ठेवणार आहे. मात्र याचं एखाद्या गुन्ह्यात रूपांतर केलं जाऊ नये अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्सचं असं एक वक्तव्य अमोल कीर्तीकर यांनी केलेलं आहे. ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते, मात्र सध्या त्यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी पुन्हा एकदा समन्स बजावल्यानंतर चौकशीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हजर झालेले आहेत.